Dear friends, today whole world is suffering from corona pandemic. मित्रांनो, आज संपूर्ण जग कोरोनाच्या महामारीने त्रस्त आहे. Experts and scientists are still unable to invent medicine on this horrible COVID-19. आज अद्यापपर्यंत शास्त्रज्ञांना किंवा डॉक्टर्सना देखील या कोविड-19 वरती औषध शोधलेलं नाहीये. However, we are trying to survive. तरी देखील आपण जगण्याचा प्रयत्न करतोय. And looking towards bright future. आणि एका उज्ज्वल भविष्याकडे आपण टक लावून पाहतोय. Because we have hope. कारण एकच आहे. कारण आपल्यामध्ये आशा आहे. जगण्याची इच्छा आहे. That rays of hope gives us energy. तोच आशेचा किरण आपल्याला शक्ती देतो, एनर्जी देतो अँड कॉन्फिडन्स दॅट वन डे वी विल बी कॉन्कर्ड. आणि आपल्याला असा आत्मविश्वास भेटतो की एक दिवस या महामारीवरती आपण विजय मिळवणारच. अँड कोविड-19 विल डिस्ट्रॉय फ्रॉम दिस वर्ल्ड. आणि या जगातून कोविड-19ला आपण हद्दपार करून टाकणार, नष्ट करून टाकणार. तर मित्रांनो, आय मिस्टर रवींद्र भालेराव and I welcome you to my channel that is English for Learners. So today we are going to learn one of the motivational poem that is Hope is the Thing with Feathers, written by Emily Dickinson. But before watching this video, as usual I request you, don't forget to subscribe my channel. Let's see a brief introduction about this poem and poet. Hope is the Thing with Feathers. It is written around 1861. Is a popular poem by American poet Emily Dickinson. In the poem, hope is a metaphorical. या कवितेमध्ये जो आशा, इच्छा, अपेक्षा, आशेचा किरण याला एक उपमात्मक उपमा दिलेली आहे. Metaphorical transform into a strong willed bird. त्याला कशाची उपमा दिलेली आहे का? मजबूत, स्ट्रॉंग, इच्छा असलेल्या पक्षाशी. दॅट लिव्स विदिन द ह्युमन सोल. जो मानवी मनामध्ये राहत असतो. अँड सिंग्स इट्स सॉंग्स नो मॅटर व्हॉट. आणि मानवी मनामध्ये राहून तो इच्छारूपी, आशेरूपी पक्षी एक सुंदरसं गाणं गुणगुणत राहतो. एसेन्शियली द पोएम सिक्स टू रिमाइंड रीडर्स ऑफ द पॉवर ऑफ होप. सुरुवातीला या कवितेमध्ये आपल्याला दिसून येते की आशा, होप याची किती शक्ती असते अँड हाऊ लिटिल इट रिक्वायर्स ऑफ पीपल. आणि लोकांना त्याची किती प्रमाणामध्ये आवश्यकता असते. द स्पीकर मेक्स इट क्लिअर दॅट होप हॅज बीन हेल्पफुल इन टाइम्स ऑफ डिफिकल्टी. कवी आपल्याला एक्सप्लेन करून सांगतो की अडचणीच्या काळामध्ये आपल्या मनामध्ये असलेली होप, इच्छा, आशा किती मदत करत असते याचं तो स्पष्टीकरण देतो. अँड हॅज नेवर आस्क फॉर एनिथिंग इन रिटर्न. आणि ती मनामधली आशा आपल्याकडून परत काहीच मागत नाही तो आशारूपी पक्षी. होप इज द थिंग विथ फेदर्स इज वन ऑफ अ नंबर ऑफ पोएम बाय डिकिन्सन दॅट ब्रीथ्स न्यू लाईफ इन टू ॲबस्ट्रॅक्ट कन्सेप्ट बाय यूजिंग सरप्रायझिंग इमेजरी अँड फिगरेटिव्ह लँग्वेज. या कवितेमध्ये एमिली डिकिन्सन एक सुंदर असे एक अमूर्त ॲबस्ट्रॅक्ट कन्सेप्ट त्याने एक फिगरेटिव्ह लँग्वेजमध्ये एक अतिशय आकर्षक सुंदर भाषेमध्ये त्या कल्पनेला पक्षाची उपमा देऊन एक सुंदर चित्रण या कवितेमध्ये वर्णन केलेलं आहे. आपण ती शिकूया. फर्स्ट ऑफ ऑल लेट्स लिसन द ऑडिओ ऑफ दिस पोएम. होप इज द थिंग विथ फेदर्स दॅट पर्चेस इन द सोल and sings the tune without the words and never stops at all. And sweetest in the gale is heard, and sore must be the storm that could abash the little bird that kept so many warm. I have heard it in the chillest land and on the strangest sea, yet never in extremity it asked a crumb of me. Let's see explanation in detail. First of all, see the first stanza of this poem, and the lines are: hope
is the thing with feathers that perches in the soul and sings the tune without the words and never stops at all. Difficult words may be feathers. Here feathers is related to a bird. फेदर्स म्हणजे पीस होतो, जे एखाद्या पक्ष्याचं पंखाचं जे पीस असतं त्याला फेदर्स म्हटलं जातं. पण या कवितेमध्ये फेदर्स हे पक्षी म्हणून शब्दाचा यूज केलेला आहे. नेक्स्ट वर्ड इज परचेस. परचेस मीन्स अलाइट्स ऑर रूस्ट, मीन्स टू सिट, बसणे, विसावणे. सोल. सोल म्हणजे आत्मा किंवा मन आपण म्हणू शकतो, मानवी आत्मा किंवा मानवी मन. नेक्स्ट डिफिकल्ट वर्ड ट्यून. ट्यून मीन्स धून, गाण्याची धून किंवा सॉन्ग आपण म्हणूया. एक्सप्लेनेशन. इन दिस स्टांजा द नॅरेटर, द पोएट फील्स, या स्टांजामध्ये कवीला असं वाटतं दॅट होप, जी मानवी मनामधली जी आशा किंवा इच्छा असते, कॅन बी कन्सिडर्ड ॲज बर्ड विथ फेदर्स. इथे कवी मानवी मनातील आशा, इच्छेला एखादा पक्षी समान मानतो, त्याला पक्षी समान आहे असा विचार करतो. कन्सिडर ॲज अ बर्ड फेदर्स. सिंगिंग इट्स ओन ट्यून मेरिली. पुढे बोलतो दॅट होप ऑफ द बर्ड, आशारूपी पक्षी, इट्स सिंगिंग इन इट्स ओन ट्यून मेरिली. मेरिली मीन्स हॅपीली, तो आपल्याच धूनमध्ये गाणं गात गुणगुणत असतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्या मनामधील जे इच्छा, आशा ज्या असतात ते सतत मनामध्ये वेगवेगळे थिंकिंग, वेगवेगळे विचार त्यांचे चालू असतात. सिंगिंग इन इट्स ओन ट्यून इट्स कॉल्ड. इट मे नॉट स्पीक एनी स्पेसिफिक लँग्वेज. द पोएट सेज दॅट होप ऑफ द बर्ड, इट मे नॉट स्पीक एनी स्पेसिफिक लँग्वेज. तो किती विशिष्ट अशी भाषामध्ये तो गात नाही आहे. एट तरीसुद्धा इट्स सर्टेनली प्रेझेंट विदिन ह्युमन सोल्स. तरीसुद्धा त्याची कोणती विशिष्ट भाषा नसताना देखील तो एक निश्चितपणे आपल्या मानवी मनामध्ये, आत्म्यामध्ये प्रेझेंट आहे, अस्तित्वात आहे. इट प्रेझेंट विथ अ ह्युमन सोल. जस्ट ॲज इम्पॉर्टंटली एमिली डिकिन्सन्स व्हॉइस दॅट होप इज ॲन इटर्नल स्प्रिंग. तो एक इटर्नल स्प्रिंग आहे. मीन्स इज फॉर लॉंग लास्टिंग, फॉर एव्हर इट इज एनर्जी. ॲज इट्स इम्पॉर्टंट, इट इज इम्पॉर्टंट पार्ट ऑफ ह्युमन बीइंग्स. मानवी मनामधली इच्छा, आशा, होप, इट इज इम्पॉर्टंट फॅक्टर ऑफ ह्युमन बीइंग्स, इनेबलिंग अस टू कॉन्कर अनचार्टर्ड टेररिस्ट. आणि त्यामुळेच आपला इनेबलिंग, वी हॅव पॉसिबल टू कॉन्कर ऑन डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन. आणि त्याच्यामुळेच आपण अडीअडचणीवरती मात करू शकतो. So in short we can say that the hope makes impossible things possible. Similar to a bird, ज्या पक्षाप्रमाणेच hope has perches to seeds on. Hope perches on our souls because souls are the home for hope. तो आत्म्यामध्ये, मनामध्ये विसावतो कारण त्या अपेक्षेचं घर, आशेचं घर ते सोल आहे. म्हणजेच कुठल्याही इच्छा, आकांक्षा, अपेक्षा आपल्या आत्म्यामध्ये, आपल्या मनामध्ये क्रिएट होत असतात. दॅट इज वाय इट इज कॉल्ड इट इज अ होम ऑफ होप. द सोल इज अ होम फॉर होप. That is why the poets say that perches in the soul. Next stanza number 2, and lines are, and sweetest in the gale is heard, and sore must be the storm that could abash the little bird that kept so many warm. Difficult word maybe gale, G-A-L-E. Gale means very strong wind. Storm ज्याला आपण वादळ म्हणू शकतो. Sore means causing great pain, वेदना होणे. Abash means make uneasy, make it quiet, keep quiet, थोडं अस्वस्थ होणे. Explanation. In this stanza Dickinson says, and sweetest in the gale is heard. Here she means that people hope. इथे तिला हे म्हणायचं की लोक आशा, अपेक्षा ठेवतात and think more
खूप जास्त विचार करतात इफ दे आर ॲट देअर हार्डेस्ट टाइम ऑफ देअर लाईफ. व्यक्तीच्या माणसाच्या जीवनामध्ये जर कठीण प्रसंग आला तेव्हा तो जास्त आशेचा किरण त्याच्यामध्ये निर्माण तो विचार करू लागतो. जस्ट लाईक अ बर्ड, जसे एखाद्या पक्षाप्रमाणे, हू फ्लाईज ऑल ओव्हर वेन देर इज अ स्टॉर्म. जेव्हा खूप वादळ येतं आणि वादळामध्ये देखील पक्षी सर्वत्र उडत असतात. होप कम्स इन पीपल्स माइंड, त्याप्रमाणे मनामध्ये इच्छासुद्धा लोकांच्या मनामध्ये येते वेन देर इज इन ट्रबल, जेव्हा काहीतरी ट्रबल किंवा संकट असतं. इन द नेक्स्ट लाईन डिकिन्सन एक्सप्लेन दॅट इट इज नॉट इझी टू किल और अबॅश होप. हे शक्य नाही आहे की त्या होपला, त्या अपेक्षेरूपी आशारूपी पक्षाला अबॅश करणं, त्याला कमकुवत करणं, त्याला अस्वस्थ करणं. इट इज नॉट पॉसिबल बिकॉज नो वन इज एबल टू स्टॉप अ पर्सन फ्रॉम होपिंग. कारण कोणीही एखाद्या व्यक्तीला इच्छा किंवा अपेक्षा निर्माण करण्यापासून थांबवू शकत नाही आहे. माणूस जसं आजकाल आपण बघतो, टुडे वी आर इन पॅन्डेमिक, करोना पॅन्डेमिक सिच्युएशन, बट वी हॅव होप. आज देखील आपल्यामध्ये, लेकिन कमीत कमी प्रत्येक माणूस मनामध्ये एक आशा धरून आहे की हे संकट जाईल. सो बिकॉज नो वन इज एबल टू स्टॉप अ पर्सन फ्रॉम होपिंग. नो मॅटर वेअर यू आर, होप स्टील एक्झिस्ट इन युअर माइंड. तुम्ही कुठेही असाल पण तुमच्या मनामध्ये इच्छा, अपेक्षा, आशा अस्तित्वात असतेच. म्हणूनच कवी म्हणतो दॅट होप केप्ट सो मेनी वॉर्म. आपल्यामध्ये उबदारपणा एक एनर्जी निर्माण करते. इट क्रिएट्स अन एनर्जी इन अवर बॉडी. नेक्स्ट स्टांजा. I have heard it in the chillest land and on the strangest sea, yet never in extremity it asked a crumb of me. Explanation. As Dickinson says, I have heard it chillest land and strangest sea. Chillest land and strangest sea, it indicates, हे दोन शब्द दाखवतात डिफिकल्टीज, एक्स्ट्रीम डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन. इन दिस सेंटेन्स देर इज अन ऑब्वियस सिमिलॅरिटी बिटवीन बर्ड अँड होप. याच्यामध्ये एक स्पष्टपणे आपल्याला दिसून येईल की पक्षी आणि मनामधील आशा याच्यामध्ये सिमिलॅरिटी आहे. जस्ट लाईक अ बर्ड, होप एक्झिस्ट एव्हरीवेअर. ज्याप्रमाणे आशारूपी पक्षी सर्वत्र अस्तित्वात आहे. पीपल कॅन होप अँड थिंक इवन दो दे आर ऑन द फार्देस्ट स्पॉट ऑन द अर्थ. जगाच्या पृथ्वी तलाच्या कितीही कानाकोपऱ्यामध्ये असू दे, त्याच्या मनामध्ये जगण्याची एक इच्छा, आशा, अपेक्षा प्रज्वलित असते. इनफॅक्ट म्हणूनच म्हणलेलं आहे, आय हॅव हर्ड इट्स ट्यून इन द चिलेस्ट लँड अँड स्ट्रेंजेस्ट सी. म्हणजे डिफिकल्ट कुठ सिच्युएशनमध्ये. इनफॅक्ट होप इज इन इट्स स्ट्रॉंगेस्ट फॉर्म वेन पीपल आर अवे फ्रॉम देअर फॅमिलीज अँड होम. जनरली आपण विचार केला, जेव्हा लोक आपल्या फॅमिलीपासून आणि घरापासून खूप दूर असतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या आत्म्यामध्ये होप, एक घराची आशा, घराबद्दलची इच्छा, आकांक्षा खूप स्ट्रॉंगेस्ट फॉर्ममध्ये असते. In the last two lines, the author or the poet informs us, आपल्याला तो असं सांगतो, that the bird of hope asks for no favor or prize in return for its sweet song. तो एवढं गोड गाणं गातो, म्हणजे आपल्याला जीवन जगण्याची एवढी ऊर्जा देतो, पण त्या मोबदल्यामध्ये तो काही परत आपल्याकडून मागत नाही. In conclusion, the author made a very good choice by comparing hope with a bird. म्हणून आपण म्हणू शकतो की कवीने खूप छान कंपॅरिझन केलेलं आहे बर्डच्या आणि मनामधील आशा किंवा इच्छेची. बिकॉज बोथ हॅव सो मेनी थिंग्स इन कॉमन. दोघांमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कॉमन दिसतात. बोथ एक्झिस्ट एव्हरीवेअर. दोघे पण म्हणजे पक्षी आणि मनामधील इच्छा सर्वत्र आपल्याला दिसून येते, अस्तित्व असते. बोथ कॅन फ्लाय अँड बोथ आस्क फॉर नो फेवर ऑर प्राइज इन रिटर्न फॉर देअर स्वीट सॉंग्स. त्यांच्या या एनर्जीच्या पाठीमागे, त्यांची आपल्याला जी ताकद देते जगण्याची, या पाठीमागे ते मोबदल्यामध्ये काही मागत नाही. ते डू नॉट want anything in return. So in short we can say that it is a metaphorical aspect of hope is the thing with feathers is an old practice used by well-known poet. The small bird represent hope in this poem. When abstract concepts are under study such as death, love and hope,
They are often represented by an object from nature, in this case, that is a bird. So friends, I hope you might have liked this video. If you liked it, please share it. If you have any suggestions for me, please write in comment box. Wish you good day. Thank you very much.